हाय फ्रेंड्स, मुक्तल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण एम-पी-एस-सी ग्रुप सीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि आजपासून म्हणजे 27 जून 2026 पासून फॉर्म भरायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. मग आता ही जी परीक्षा आहे एम-पी-एस-सीची ग्रुप सीची होणारी, ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे. पहिल्यांदाच ही परीक्षा ऑनलाईन होत आहे. मग आता ऑनलाईन परीक्षेचा जो एक्झाम पॅटर्न आहे, तो कसा असणार आहे, त्याचबरोबर याचा डिटेल्समध्ये सिलेबस काय असणार आहे, परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, ती सगळी माहिती आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नेमका काय अभ्यास करायचा आहे हे कळेल. या व्हिडिओमध्ये फक्त संपूर्ण डिटेल्स, अभ्यासक्रम आणि परीक्षेचं स्वरूप याची माहिती देणार आहे आणि मग परीक्षेची तयारी कशी करावी, त्या व्हिडिओमध्ये पुस्तकं कोणती वाचायची, अभ्यास कसा करायचा, कशा पद्धतीनं कट-ऑफमध्ये आपल्याला म्हणजे कट-ऑफमध्ये आपला नंबर येईल आणि पुढे मेन्ससाठी आपण क्वालिफाय होऊ यासाठी काय केलं पाहिजे, त्याचा सेपरेट व्हिडिओ असणार आहे. पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे, कारण अभ्यासक्रम माहिती असल्याशिवाय परीक्षेची तयारी करता येत नाही. तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला कंबाईन पूर्वपरीक्षा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि कंबाईन पूर्वपरीक्षा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये कंबाईन ग्रुप सी आणि कंबाईन ग्रुप बी दोन्हीची तुमची तयारी होणार आहे आणि कारण दोन्हीचा सिलेबस सेम आहे आणि फी फक्त 8,000 प्लस GST आहे. यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थव्यवस्था, विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता चाचणी यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत आणि परीक्षेत ज्या पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात तसं सगळं यामध्ये व्यवस्थित छानपैकी सांगितलेलं आहे. निश्चितच तुम्हाला फायदा होईल आणि फी फक्त 8,000 प्लस GST आहे. आता या ठिकाणी पहा, आपलं 5 पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे. एकूण 2,619 जागा आहेत. त्याच्यामध्ये उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, विमा संचालनालय, कर सहाय्यक, लिपिक टंकलेखक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक. आता या सगळ्यांची पूर्वपरीक्षा एकच होणार आहे आणि ती 100 गुणांची असणार आहे. त्याच्यामध्ये एकूण 100 प्रश्न असणार आहेत आणि गुण 100 असणार आहेत आणि परीक्षेचा जो कालावधी आहे ना, तो फक्त 1 तास असणार आहे. म्हणजे एका तासामध्ये आपल्याला 60 प्रश्न या ठिकाणी सोडवायचे आहेत. हे सर्वांनी लक्षात ठेवा. एका तासामध्ये 100 प्रश्न, मी चुकून 60 बोललो. एका तासामध्ये 100 प्रश्न सोडवायचे आहेत आणि गुणसुद्धा 100च आहेत आणि मुख्य परीक्षा जी आहे ना, ती 400 गुणांची असणार आहे आणि सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकासाठी स्वतंत्र मुख्य परीक्षा ही 300 गुणांची असणार आहे. तर तुमच्या लक्षात आलेलं आहे की पूर्वपरीक्षा ऑनलाईन होणार आहे आणि मुख्य परीक्षा ही ऑफलाईन स्वरूपामध्ये होणार आहे. जशी पारंपरिक पद्धतीनं होत होती तशीच ऑफलाईन होणार आहे, परंतु पूर्वपरीक्षा मात्र ऑनलाईन होणार आहे. 100 प्रश्न असतील, गुण 100 असतील आणि कालावधी आहे 1 तास. आता हा जो पूर्वपरीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे ना, या अभ्यासक्रमाची आपण माहिती पाहूयात. पण त्याच्या आधी पहा त्यांनी काय माहिती दिली. सदर संयुक्त पूर्वपरीक्षा संगणक प्रणालीवर आधारित म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट घेतली जाणार आहे. परीक्षा एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये आयोजित केली जाईल आणि प्रत्येक सत्रासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका दिली जाईल. साधारणपणे एका दिवसामध्ये 3 शिफ्ट असतात पहा. कारण TCS मार्फतच परीक्षा घेतली जाणार आहे. सर्व सत्रातील प्रश्नपत्रिकांचे स्वरूप व काठिण्यता स्तर विचारात घेऊन परीक्षांती गुणांचे समानीकरण केले जाईल, म्हणजे नॉर्मलायझेशन केलं जाईल. त्यानुसार गुण निश्चित करून त्याप्रमाणे निकाल जाहीर करण्यात येईल आणि नॉर्मलायझेशन पद्धती संदर्भात विस्तृत माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्ररित्या प्रसिद्ध करण्यात येईल. आता ही बाकी त्यांनी माहिती दिलेली आहे, आन्सर की वगैरे दिली जाईल. आता आपण सिलेबस काय आहे त्याची डिटेल्समध्ये माहिती पाहूयात. परीक्षेचं स्वरूप कसं आहे हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. त्याच्यानंतर अजून एक लक्षात ठेवा की जो पेपर आहे ना, तो मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये असणार आहे आणि पेपरचा जो दर्जा आहे तो पदवी असणार आहे. 1 तास 100 प्रश्न, एकूण गुण 100 आणि याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे बरं का. 25% ही निगेटिव्ह मार्किंग आहे, जशी आधी होती त्याच पद्धतीनं. प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% किंवा 104 एवढे एकूण गुणांमधून वजा किंवा कमी करण्यात येतील. आता अभ्यासक्रम पहा. अभ्यासक्रम त्यांनी बदललेला नाही आहे, परीक्षा जरी ऑनलाईन असली तरी. तर त्याच्यामध्ये पहिला विषय आहे इतिहास. इतिहासमध्ये फक्त आधुनिक भारताचा इतिहास आहे बरं का, प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास नाही. फक्त आधुनिक भारताचा इतिहास
विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्राचा सुद्धा आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासावरच प्रश्न विचारले जाणार आहेत. त्याच्यानंतर भूगोलमध्ये महाराष्ट्राचा भूगोल याच्यावर जास्त वेटेज असेल. त्याच्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त भारताचा भूगोलसुद्धा प्रश्न येतील. यांनी इथं दिलं नाही पण प्रश्न असतात. पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे यावर आधारित प्रश्न असतील. सरळ सांगायचं झालं तर महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, जगाचा भूगोल आणि भौतिक भूगोल याच्यावर प्रश्न विचारले जातील. त्याच्यानंतरचा आहे अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्थेमध्ये त्यांनी सरळ 2 भाग केलेले आहेत पहा. एक आहे भारतीय अर्थव्यवस्था आणि दुसरं आहे शासकीय अर्थव्यवस्था. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पहा, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती हे उपघटक आले त्याच्यामध्ये. आणि शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये अर्थसंकल्प, लेखापरीक्षण याच्यावर प्रश्न विचारले जातील. त्याच्यानंतर चालू घडामोडीमध्ये पहा, जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील चालू घडामोडी. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बरं का. मी शेवटी तुम्हाला कोणत्या घटकावर किती प्रश्न विचारले जाणार आहेत त्याची सुद्धा माहिती देणार आहे. तर चालू घडामोडीमध्ये जागतिक चालू घडामोडी, राष्ट्रीय चालू घडामोडी, राज्यस्तरावरच्या चालू घडामोडी येतील. त्याशिवाय राज्यशास्त्र आहे, त्यालाच आपण राज्यघटना म्हणतो. त्यानंतर सामान्य विज्ञानमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. अंकगणितामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी. आता एवढेच टॉपिक दिलेत पण ॲक्च्युली गणिताचे सगळे टॉपिक म्हणजे गुणोत्तर, प्रमाण, सरासरी, मसावी लसावी, शेकडेवारी, नफा व तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, भूमितीचे सगळे टॉपिक याच्यावर प्रश्न विचारले जातात. म्हणजे गणितामध्ये जेवढे प्रकरण येतात ना त्या सगळ्या प्रकरणावर प्रश्न विचारले जातात. त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणीमध्ये त्यांनी एवढंच दिलेलं आहे की उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न. म्हणजेच याच्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीचे जेवढे टॉपिक आहेत, अभाषित बुद्धिमत्ता आणि भाषिक बुद्धिमत्ता, त्या सगळ्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात. आणि हा सिलेबस आधीचाच आहे पण परीक्षा आता ऑनलाईन असणार आहे. आता पहा, या ठिकाणी सिलेबसमध्ये जर आपण विचार केला तर एकूण 8 घटक आहेत आणि प्रश्न 100 विचारले जाणार आहेत. म्हणजे प्रत्येक घटकावर किमान 10 प्रश्न विचारले जातील. 10 8 80 झाले. वरचे 20 प्रश्नामध्ये ते काय करतात माहीत आहे का? इतिहास, विज्ञान, त्याच्यानंतर चालू घडामोडी हा जो आणि राज्यशास्त्र हे जे 4 आहेत ना याच्यावर 12-13 प्रश्न विचारतात. आणि गणितावर 10 प्रश्न येतील, बुद्धिमत्ता चाचणीवर 10 प्रश्न येतील, अर्थव्यवस्थेवर 10 प्रश्न येतील, भूगोलवर 10 प्रश्न येतील आणि बाकीचे जे 4 विषय मी तुम्हाला दिलेत त्याच्यावर 12-13 प्रश्न विचारले जातील. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे प्रश्न किती विचारले जाणार आहेत आणि संपूर्ण सिलेबस काय आहे हे तुम्हाला समजलेलं आहे. म्हणजे परीक्षेचा अभ्यास नेमका काय करायचा आहे. आता याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण याचा जो स्टडी प्लॅन आहे की कोणता घटक महत्त्वाचा आहे, कसा अभ्यास केला पाहिजे हे सगळं पाहणार आहोत. आणि मग नंतर या अभ्यासक्रमावर आधारित PYQ जे झालेले आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर त्याचे ॲनालिसिसचे व्हिडिओसुद्धा रोजच्या रोज आपल्या चॅनलवर येतील. जर तुम्हाला MPSC ग्रुप सी टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि ॲपमध्ये गेल्यानंतर MPSCच्या फोल्डरमध्ये जाऊन MPSC ग्रुप सी टेस्ट सिरीज विकत घ्या. ऑनलाईन पॅटर्ननुसार आहे. यामध्ये 15 ऑनलाईन फुल टेस्ट मिळतील आणि 300+ टॉपिक टेस्ट तुम्हाला मिळतील आणि फी फक्त 200+ GST आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. एवढ्याला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.